नमस्कार सगळ्यांना. आपण गेले काही 1-2 एपिसोड आपण बघत असू, की DBUमध्ये अनेक वेगवेगळे व्यावसायिक असे आहेत, की ते एकाच कॅटेगरीमधले आहेत, पण ते छान रीतीने बिझनेस आपला करतायत. एकमेकांच्या कोलॅबोरेशननी आपला बिझनेस पुढे घेऊन जातायत. तर अशाच आपण काही एक फायनान्स किंवा फायनान्शियल या फील्डमधल्या काही आपल्या उद्योजक जे आपले मित्र आहेत, त्यांच्याशी आपण आज संवाद साधणार आहोत. सर्वप्रथम मी आधी या आपल्या सगळ्याच आपले जे उद्योजक आहेत त्यांना मी एक विनंती करेन, की तुम्ही तुमची ओळख एक थोडक्यात तुमचं नाव आणि तुमचा व्यवसाय काय आहे याबद्दल तुम्ही करून द्या. नमस्कार, मी मनोज विजय खाडीलकर. माझं पी चेंबर्समध्ये निरामय फिनवेस्ट या नावाने फायनान्शियल सोल्युशन्स आणि सर्व्हिस देण्याचं व्यवसाय आहे. त्यामध्ये मी वेगवेगळ्या प्रकारचे इन्शुरन्सेस म्हणजे लाईफ इन्शुरन्स, मेडिक्लेम, त्याच्यानंतर म्युच्युअल फंड, इक्विटी ट्रेडिंग आणि इतर अनेक इन्व्हेस्टमेंटचे प्रोडक्ट्स मी त्याच्यामध्ये लोकांना देतो. फॉर एक्झाम्पल कॉर्पोरेट बॉन्ड्स असतील किंवा गव्हर्नमेंट बॉन्ड्स असतील, कॅपिटल गेन टॅक्स सेव्हिंग बॉन्ड्स असतील, या सगळ्या प्रकारच्या सर्व्हिसेस मी माझ्या ऑफिसमध्ये लोकांना प्रोव्हाइड करतो. थँक्यू. नमस्कार, माझं नाव अभय कुलकर्णी. मी क्रिएटिव्ह इन्शुरन्स सर्व्हिसेस नावाने डोंबिवली MIDC मॉडेल कॉलेजच्या जवळ माझं ऑफिस आहे. आणि लाईफ इन्शुरन्स, नंतर हेल्थ इन्शुरन्स, ऑफिस इन्शुरन्स, व्हेकल इन्शुरन्स, एम्प्लॉई ऑल टाईप्स ऑफ इन्शुरन्स सर्व्हिसेस आपण इथे प्रोव्हाइड करतो. आणि 33 वर्षापासून मी या फील्डमध्ये आहे. नमस्कार, माझं नाव मकरंद पुंडलिक. MPFC ग्लोबल इन्व्हेस्टमेंट ही माझी संस्था आहे. भारतात आणि अमेरिकेत म्युच्युअल फंड्स आणि स्टॉक्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी मी आपल्या भारतीय लोकांना तसेच NRI लोकांना सहकार्य करतो. आणि वी मेक यू रिच ही माझी टॅगलाईन आहे. धन्यवाद. खूप छान, खूप छान. आत्ता आपण बघितलं ऑलमोस्ट हे एकमेकांना पूरक असे ह्यांचे व्यवसाय आहेत. तर मला ना इथे तुम्हाला एक सगळ्यांना प्रश्न असा एक विचारायचा आहे, की तुमचं प्रत्येकाचं आपापल्या क्षेत्रात आपलं असं नाव आहे, तुम्हाला एवढा अनुभव आहे आणि एवढं सगळं असताना सुद्धा DBU सारख्या नेटवर्किंग प्लॅटफॉर्मवरती ॲक्टिव्ह राहायचं आणि त्याच्यामागचं एक तुमचं असं कारण काय आहे? मला जाणून घ्यायला नक्की आवडेल ते. मला सांगायला आवडेल की म्हणजे पहिल्यांदा ही जेव्हा संकल्पना मी ऐकली की आपण डोंबिवली ब्राह्मण उद्योजक प्रतिष्ठान मध्ये एनरोल व्हायचं आहे आणि तिथे मला एक कळलं की इथे एकाच कॅटेगरीच्या व्यवसायामध्ये सुद्धा अनेक जण सहभागी होतात आणि तिथे कुठच्याही प्रकारची कॉम्पिटिशन ही भावनाच मनात नसते. म्हणजे एकमेकांना सहकार्य करणं आणि एकमेकांना पुढे घेऊन जाणं हीच संकल्पना प्रत्येकाच्या डोक्यात आहे. ते मला खूप आवडलं आणि म्हणून मी लगेचच हा ग्रुप जॉईन केला. थँक्यू. थँक्यू. DBU मध्ये जरी एकाच प्रकारच्या कॅटेगरीतले अनेक जण असले तरी प्रत्येकाकडनं आपल्याला काहीतरी वेगळं शिकायला मिळतं. आता फॉर एक्झाम्पल मनोज म्युच्युअल फंड कॅटेगरीत आहेत, सर आहेत ते इक्विटी आणि स्टॉक्समध्ये आहेत, इन्शुरन्समध्ये पण काही जण आहेत. पण प्रत्येकाची एकाच गोष्टीकडे बघायची दृष्टी किंवा अँगल हा वेगळा असू शकतो. त्यामुळे प्रत्येकाकडनं वेगवेगळ्या गोष्टी शिकता येतात. त्यामुळे खूप मजा येते. आणि कॉम्पिटिशन ही आपण कोणाशी करत नाही, आपण आपल्याशीच नेहमी स्पर्धा करायला पाहिजे. त्यामुळे कोलॅबोरेशन जर केलं तर सगळे जण वरती जातात, असा माझा अनुभव आहे. त्यामुळे DBU मध्ये काम करताना खूप मजा येते. मी ह्याच्यात असं म्हणू शकेन की कॉम्पिटिशन किंवा कोलॅबरेशन हे आपल्या माइंडसेटवर अवलंबून असतं. जर आपण एका ग्रुपचे, एका ब्राह्मण उद्योजक ग्रुपचे जर आपण सभासद आहोत, तर सगळ्यांना एकमेकांना बरोबर देऊनच आपण कोलॅबरेशन करून आपण हे करू शकतो. आणि एकदा जर कॉम्पिटिशन करायची नाही असं जर ठरवलं तर ते अतिशय चांगल्या प्रकारे होतं. आणि त्याच्यामध्ये आमच्याबरोबर इतर सर्व मेंबरचा सुद्धा याच्यात नक्कीच फायदा होणार आहे. हा असा व्यापक दृष्टिकोन ठेवूनच आम्ही इथे जॉईन झालेलो आहोत. थँक्यू. नक्कीच. आत्तापर्यंत आपण बघितलं, की आधीचे सुद्धा आपण काही भाग आपण बघितले. कोलॅबोरेशननं सुद्धा खूप छान काम होऊ शकतं आणि कॉम्पिटिटर म्हणून न बघता आपण जर कॉम्प्लिमेंटरी काम जर का एकमेकांना केलं, तर खूप चांगला आपली ग्रोथ आणि आपल्याबरोबर आपल्याच कम्युनिटीतल्या आपल्याच व्यावसायिक बांधवांची ग्रोथ होऊ शकते. मला या धर्तीवरती एक प्रश्न असा एक विचारायचा आहे, की सर तुम्ही तर डे 1 पासनं आपल्या DBUमध्ये आहात. तर तुम्हाला असं आत्तापर्यंत आता 3 वर्षाचा प्रवास DBUने पूर्ण केलेला आहे. तर असा कुठला उपक्रम किंवा अशी कुठली गोष्ट जी तुम्हाला भावली किंवा DBU बद्दल जर असं तुम्हाला काही सांगायचं असेल तर थोडक्यात तुम्ही काय सांगाल? मला एक गोष्ट नक्कीच सांगायला आवडते. म्हणजे ते एकतर DBU ॲज अ संस्था आपल्या सगळ्या सभासदांसाठी निरनिराळ्या गोष्टी काय त्यांना शिकता येईल, काय त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे आपण एक्सपिरियन्सेस देता येतील, याबद्दल काही ना काहीतरी आपण प्रत्येक वेळेला
उपक्रम घेत असतो. आणि त्या उपक्रमातून मला सगळ्यात जास्त भावलं ते म्हणजे एक अनघा मोडकचा वर्कशॉप आपण केला होता, तो मला खूप आवडला होता. बोलू ऐसे बोल. तर तो मला खूप आवडला होता. त्याच्यामध्ये आपण सगळ्यांना सांगितलं होतं की एक व्यावसायिक म्हणून आपली भाषा कशी असली पाहिजे किंवा आपली देहबोली कशी असली पाहिजे, हे सगळं त्याच्यामध्ये सांगितलं होतं. आणि त्याच जोडीने आत्ता आपण DBUनी आत्ता सध्याच्या मार्केटला अनुसरून AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सवरती जो आपल्या सगळ्या सभासदांसाठी एक वर्कशॉप घेतलं होतं, ते अतिशय सुंदर प्रकारे झालं, ज्याच्यामुळे लोकांना कमीत कमी स्टाफ स्ट्रेंथमध्ये सुद्धा आपल्या बिझनेसचं जास्तीत जास्त योग्य प्रकारे आणि उत्तम रीतीने कसं प्रमोशन करता येईल किंवा कशा प्रकारे आपल्याला त्या पद्धतीने म्हणजे लेटेस्ट ड्राफ्टिंग म्हणा किंवा इतर कोणत्याही पद्धतीने आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून बिझनेस कसा इफेक्टिव्हली लोकांपर्यंत पोहोचवता येईल यावरती ते वर्कशॉप घेतलं होतं. ते मला खूपच आवडलं. थँक्यू. नक्कीच. मला इथे ना सर तुम्हाला एक प्रश्न विचारावा असं वाटतं. जसं मी म्हटलं की हे सर पहिल्यापासून आहेत किंवा अभय सर सुद्धा पहिल्यापासून आहेत. पण तुम्ही आता याच वर्षी तुम्ही रिसेंटली जॉइन केलेलं आहेत. तर तुमचं व्ह्यू काय आहे किंवा माझा तुम्हाला व्ह्यू सगळ्यात गोष्ट म्हणजे मी रोटरीचा मेंबर आहे. मायक्रो फायनान्स हा माझा अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे आणि काही दिवसातच जॉईन झाल्यानंतर बचत गटाची स्थापना आणि ब्राह्मण बचत गटाची स्थापना जी यांनी जे बोल्ड पाऊल उचललेलं आहे त्यासाठी मी सर्व टीम मेंबरला अगदी मनापासून अभिनंदन करतो. फॉर्च्युनेटली तो मी इथे जॉईन झाल्यानंतर सुरू झाला, त्याचा मला जास्त आनंद आहे आणि अभिमान आहे. धन्यवाद. थँक्यू सर. सर तुम्ही सुद्धा थोडक्यात DBU बद्दल तुम्हाला भावलेला एखादा उपक्रम किंवा DBU बद्दलचं तुमच्यात थोडक्यात मत तुम्ही सांगा. DBU मध्ये मला आवडलेली सगळ्यात चांगली गोष्ट असेल तर रेग्युलर होणाऱ्या मीटिंग्स, खूप डिसिप्लिन्ड आणि प्रोफेशनल मॅनरमध्ये आपण मीटिंग सगळ्या कंडक्ट करतो. त्यात 1 मिनिट प्रेझेंटेशन जे आपण घेतो ते खूप छान असतं. पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन प्रत्येकाला संधी मिळते आणि प्रत्येकाला शिकायला मिळतं. मला दुसऱ्यांची प्रेझेंटेशन बघून शिकायला मिळतं की पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन कसं द्यावं किंवा दिलेल्या टाइम फ्रेममध्ये बेस्ट परफॉर्मन्स कसा द्यावा. आणि आवडलेले उपक्रम म्हणाल तर बरेच आहेत. एक म्हणजे यांनी सांगितलं तसं तो अनघा मोडकचं खूप हे छान होतं. तसं दुसरं मला आवडलेलं खूप चांगलं म्हणजे उदय निरगुडकर सरांना जे आणलं होतं. म्हणजे इट इज व्हेरी रेअर की पर्सनॅलिटी लाईक उदय निरगुडकर सर आपल्याकडे येऊन प्रत्येक बिझनेसमॅनशी बोलले की तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये काय चेंजेस करायला पाहिजेत किंवा काही अजून संस्थांशी आपण जोडले गेलोय की जे अदरवाईज प्रॅक्टिकली इम्पॉसिबल आहे की पर्सनल लेवलला. पण DBU मुळे आपण वेगवेगळ्या लोकांशी कनेक्ट होतोय आणि ते लोक आपल्याला येऊन मार्गदर्शन करतात किंवा त्यांच्याशी आपण इंटरॅक्शन करतो, त्यांच्याशी बोलून बघून त्यांना आपण बऱ्याच गोष्टी शिकतो. तर ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि कंटिन्युअस जे आपले हे मीटिंग्स आणि हे जे एफर्ट चालले त्याच्यासाठी सगळ्या व्यवस्थापक मंडळाला सलाम मनापासून. मला ना इथे एक प्रश्न असा माझ्या मनात असा आला ऍक्च्युली की बरेच जण आता तुम्ही सुद्धा सगळे या फील्ड मधले आहात, फायनान्शियल फील्ड मधले इथे तुम्ही आहात. तर नवीन एखादी व्यक्ती जॉईन होऊ बघतीये फ्युचरमध्ये, पण तिच्या मनात मे बी अशी भीती थोडीशी असू शकते की अरे ऑलरेडी तिथे 4 जण आहेत, मी आणखीन गेला तर मला बिझनेस मिळेल की नाही, होईल की नाही, मी त्यांच्याशी कोलॅबरेट करू की नको करू, ते कसे बघतील, कसे बोलतील. तर ही भीती मे बी नवीन जो मेंबर होऊ पाहतोय त्याच्या मनात असू शकते. तर त्याला तुम्ही कसं अपील कराल किंवा त्याचं वेलकम तुम्ही कसं कराल? तर सर मकरंद सर, मला असं वाटतं तुमच्या तिघांमधला एक प्रतिनिधी म्हणून तुम्ही त्याचं उत्तर द्या. मी आवर्जून सांगेन की कोणालाही नवीन जर एखाद्या आमच्याच कॅटेगरीतल्या जर व्यावसायिकाला यायचं असेल तर मी सांगेन अवश्य आहे. कारण भारत हा इतका खंडप्राय देश आहे. 145 कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या आहे. त्यामुळे कितीही जरी आली तरी प्रत्येकाला त्याचा शेअर मिळत राहणार आहे. सो आमच्या शेअरवर त्याचा काही परिणाम होणार नाही ना त्याच्या शेअरवर आमचा काही परिणाम होणार नाही. तर जरूर यावं. विल कोलॅबरेट, विल सपोर्ट हिम, विल गेट हिज सपोर्ट अँड विल ग्रो टुगेदर. हा आमचा एक अतिशय स्वच्छ आणि व्यापक आणि लिटरली ग्लोबल असा आमचा दृष्टिकोन असल्यामुळे आम्ही अशा प्रकारच्या कॉम्पिटिशनला अजिबात घाबरत नाही. वी आर व्हेरी ओपन अँड येस विल वेलकम इन. थँक्यू. तुम्हाला तिघांनाही एक प्रश्न विचारायचा आहे. दादा, आत्ताची जी यंग जनरेशन आहे ती बऱ्याचदा आता उद्योगाकडे येऊ पाहते, व्यवसाय करावं ही एक ऊर्जा निर्माण होते मनात. तर त्यांना जर आपल्या फील्डमध्ये जर समजा यायचं असेल तर त्यांना तुम्ही मार्गदर्शन कसं कराल? सर तुमच्यापासून सुरुवात करूया. ओके. मी जास्त म्युच्युअल फंड बद्दल सांगायला आवडेल मला की कोणी न्यू एंट्रंट असेल आणि तो जर का बिझनेसमध्ये येणार असेल तर त्याने म्युच्युअल फंड हा सब्जेक्ट जर का घेऊन तो म्युच्युअल फंडाचं प्रमोशन किंवा ते डिस्ट्रीब्युशनसाठी आला तर त्याला जो काही मार्गदर्शन लागेल ते तर मी देईनच. आणि
त्याला डिस्करेज व्हायची काहीच गरज नाही. म्हणजे सुरुवातीला जरी आपल्याला इन्कम सोर्स कमी असला तरी हळूहळू आपलं इन्कम वाढत जातं. लोकांचा EOM जसं वाढत जातो तसं आपल्याला इन्कम वाढत जातं. त्यामुळे त्याला एक इन्कमचा सोर्स अतिशय सुंदर पद्धतीने. आणि आता तर म्युच्युअल फंडाकडे जर का बघितलं तर आता पूर्वी आपल्याला म्युच्युअल फंडाची कधी जाहिरात दिसत नव्हती, पण आता गव्हर्नमेंट स्वतः प्रमोट करत आहे की म्युच्युअल फंड सही आहे किंवा काही त्याच्यामध्ये रिस्क आहे वगैरे. त्याप्रमाणे करायला काहीच हरकत नाही. नक्कीच नक्कीच. सर तुमचं. नवीन येणाऱ्या लोकांना मी जरूर सांगेन की तुम्ही इन्शुरन्स फील्डमध्ये या, पण इन्शुरन्स इंडियामध्ये जे अजूनपर्यंत पेनिट्रेशन झालेले आहे ते खूप कमी आहे. खूप चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत आणि LIC एजन्सीच्या माध्यमातून तुम्ही जर घेऊ इच्छित असाल तर नक्की तुम्हाला सगळं गायडन्स मी देऊ शकतो किंवा तुम्हाला हँड होल्डिंग करून सांगू शकतो की काय पद्धतीने तुम्ही काम केलं तर तुम्ही यशस्वी व्हाल. नक्कीच. सर. ह्याच्यात मी आवर्जून एक सांगेन की सगळ्यात मोठा ऍडव्हान्टेज जो नवीन जनरेशन आहे ती म्हणजे ती टेक्नोसेव्ही आहे. आणि आज बहुतेक जागतिक स्टॉक्स मध्ये टेक्नॉलॉजी इतका प्रचंड प्रमाणात त्याचा वापर इतक्या उत्तम प्रकारे केला जात आहे. तर तो जो टेक्निकल जो पार्ट आहे तो यंग जनरेशन अतिशय चांगल्या प्रकारे पिकअप करेल. आणि राहिली गोष्टीची मार्गदर्शनाची जी काही गरज आवश्यकता आहे ती आम्ही त्यांना नक्कीच देऊ. आणि त्यामुळे ते लिटरली ग्लोबल त्याच्यामध्ये स्टॉक्स मध्ये खूप चांगल्या प्रकारे काम करू शकतील, उत्तम उत्पन्न मिळवू शकतील आणि इट विल बी स्टेडी इन्कम. सो मी आवर्जून त्यांना एनकरेज करीन आणि नक्कीच सपोर्ट करेन ही मी ग्वाही देतो. येस येस नक्कीच. मला आज खरंच इथे सांगायला खूप आनंद हा होतोय की आज DBU मध्ये नुसता तो एक व्यावसायिक ग्रुप न राहता इथे प्रत्येक येणाऱ्या फ्रेशर असो, व्यवसाय करू बघणारी व्यक्ती असो किंवा व्यवसाय चालू असलेली व्यक्ती असो, तिला एक लेवल अप करायचं आहे, त्या सगळ्यांना सुद्धा इथे येऊन बिझनेस मिळतोय. प्रत्येक जण कोलॅबोरेशनमध्ये कामं करतायत आणि मुळात म्हणजे जे असे मकरंद सर असतील, मनोज सर असतील, अभय सर असतील, आणखीनही आपल्याकडे असे अनेक मेंबर आहेत ज्यांच्याकडे त्यांचा स्वतःचा असा खूप अनुभव आहे. ते त्यांचं त्यांच्या फील्डमध्ये त्यांच्या क्षेत्रात त्यांचं खूप नाव आहे आणि ते खूप मार्गदर्शन सुद्धा प्रत्येकाला इथे करत असतात. बिझनेस तर मिळत राहतात, पण हे मार्गदर्शन जेव्हा त्यांच्याबरोबर आपण बसतो उठतो त्यांच्या विचारसरणीतले आपल्याला आपल्या विचारसरणीमध्ये बऱ्याचदा बदल होतात. तर हे सगळंच असंच चालू असतं. अजून पुढच्या काही भागांमध्ये आपण अजून वेगवेगळ्या लोकांशी भेटणार आहोत. नक्की आम्हाला लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू.